नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बाकी वो चीज पे नहीं बोलना, ये सब धमकी को अगर मैं डरने वाला रहता तो ये विषय में मैं आवाज उठाता नहीं था। मेरा मेन विषय परमिट ऑफ फिटनेस रद्द होना चाहिए और इलीगली जो ओवरलोड गाड़ी चल रहा है जिसकी वजह से एक्सीडेंट हो रहे हैं, खड़ी के गिरने की वजह से बाइक स्लिप हो रहा है बारिश में, रास्ते खराब हो रहे हैं, इसके ऊपर कुछ तो रुकावट आना चाहिए। इसके लिए हमारा मेन मुद्दा है सर, परमिट ऑफ फिटनेस रद्द होना चाहिए ओवरलोड गाड़ी। नवी मुंबईतील अवैध ओव्हरलोडिंग डंपर वाहतुकी विरोधात आवाज उठवलेल्या राष्ट्रीय स्वाभिमान संघटनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवशरण पुजारी यांचा आवाज दाबण्याकरिता आता त्यांना धमकी मिळू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवशरण पुजारी यांनी आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसून नवी मुंबईसह राज्यात सुरू असलेली अवैध ओव्हरलोडिंग डंपर वाहतुकी विरोधात आपला लढा सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहनं जे चालतात त्या विरोधात मी दिनांक 16/6/2025 येथे नेरूळ RTO प्रादेशिक कार्यालय कार्यालयासमोर मी उपोषण केलेलं। त्या अनुषंगानेच दिनांक 17/6 माझ्या वाशी कार्यालय येथे काही अनोळखी व्यक्ती येऊन मला धमकी दिलं आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला त्यांची अशी ओळख दिली की मी विजय बोलतोय आणि मी विजय चौगुलेचा पुतण्या आहे। तर मी पूर्ण माहिती घेऊन वाशी पोलीस स्टेशन इथे त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ह्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करतील की ह्याच्या पाठीमागं कोण कोण आहे। मेन माझा मूळ विषय हे ओव्हरलोड ज्या गाड्या चालत आहेत ह्याच्यावरती जर अंकुश आणायचा असेल तर त्या गाड्यांचे परमिट आणि फिटनेस हे कायमस्वरूपी जर रद्द झाले तर कुठलीही गाडी ओव्हरलोड जाणार नाही आणि त्यांच्यावरती अंकुश राहील आणि आपले जे ॲक्सिडेंट होत आहेत, रस्ते खराब होतात ते कुठंतरी वाचतील। नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब इथे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष शिवशरण पुजारी यांच्यासह संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास म्हात्रे, तुर्भे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, सचिव किरण धानके, गोविंद देवकाते, हितेश ठाकूर, आकाश डोंगरे, मोहसिन मुंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त खडी रेती वाहून नेणाऱ्या डंपरचे कायमस्वरूपी परमिट आणि फिटनेस रद्द करण्यात यावे तसेच नेरूळ RTO तील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाईकरिता शिवशरण पुजारी यांनी 16 तारखेस नेरूळ येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि याची दखल घेत उपप्रादेशिक विभागानं सदर ओव्हरलोडिंग डंपर चालकांविरोधात कारवाई सुरू केल्यानं सदर अवैध ओव्हरलोडिंग डंपर सायन पनवेल मार्गाचा वापर न करता आता थेट अटल सेतू मार्गाचा वापर करत आहेत, ज्या विरोधात शिवशरण पुजारी यांनी पनवेल RTO कडे ही तक्रार दाखल केली आहे। आम्ही उपोषण केलं, त्याच्यामध्ये माझे मागणे होते की अवजड चालणाऱ्या वाहनांच्या डंपरवरती परमिट आणि फिटनेस त्यांचे रद्द करण्यात यावे। त्यानंतर त्यांनी आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की ओव्हरलोड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करणं हे आमच्या हातात नसून हे परिवहन आयुक्ताकडे आपण पाठपुरावा करावा। आम्ही जे ओव्हरलोड गाड्या पकडतो त्याचे फक्त ड्रायव्हरचे आम्ही 3 महिने लायसन्स सस्पेंड करतो। त्या उत्तराला मी समाधानी नाही आहे। 1 दिवसाचे उपोषण असल्यामुळं मी त्यांना पुढं जे पाठपुरावा करून परिवहन आयुक्तांकडनं हा माझा निर्णय मंजूर करून घेणार। आमच्या उपोषणानंतर असं आम्हाला कळालं आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई सुरू केलेली आहे। त्यानंतर हे ओव्हरलोड गाड्या सायन पनवेल मार्गी न जाता अटल सेतू मार्गी मुंबईला जात आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 20 रोजी पनवेल RTOला आम्ही निवेदन दिलं आहे की आपल्या हद्दीत अटल सेतू येतं, आपण याच्यावर जातीने लक्ष घाला आणि याच्यावरती कारवाई करा, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नाकावर टिचून राज्यात अवैध ओव्हरलोडिंग वाहतूक सुरू, ज्यामुळे आजवर कित्येक निष्पाप नागरिकांचे जीव गेलेत। त्यामुळे या ओव्हरलोडिंग वाहतूक करणाऱ्या डंपरचे कायमस्वरूपी परमिट आणि फिटनेस रद्द करावा आणि तसा कायदा पारित करण्यात यावा, याकरिता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत चर्चा केली असून येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचं याप्रसंगी म्हटलं आहे। माझं कालच सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांच्याशी चर्चा झालेली आहे। पुढच्या आठवड्यात त्यांची
मी मीटिंग घेणार आहे, आम्हाला बोलवलेलं आहे. सगळं शिष्टमंडळ आम्ही जाऊन त्यांना भेटून आमचं सगळं जे पाठपुरावा केले सगळे डॉक्युमेंट दाखवून हे पावसाळ्या अधिवेशनमध्ये हे विषय घ्यायला लावणार. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.